स्थानिक भूमिपुत्र, कोळी बांधव, आगरी बांधव, सर्व समाज घटक महायुतीला पाठिंबा देत आहेत. सर्वजण वाट पाहत आहेत नरेंद्र मोदी साहेबांची पंतप्रधानांची आठवण कधी होणार. कारण हा देश आपल्याला सुजलाम आणि सुफलाम करायचा आहे, जगामध्ये आपल्याला महासत्ता करायची आहे आणि त्याकरता हिंदुस्थानची एक ओळख निर्माण करण्याकरता नरेंद्र मोदी साहेब यांचं नेतृत्व या हिंदुस्थानाला हवं आहे आणि त्यासाठी सर्वजण महायुतीच्या पाठीमागे उभे राहिलेले आहेत. खासदारांवर आज आपण टीका केलेली आहे, तीही उघडपणे. का ही टीका झाली आज? मी काही खासदारांवरती टीका केलेली नाही आहे. मी फक्त सत्य गोष्टी सांगितल्या. ओळख काय आहे? 4-4 तास कार्यकर्त्यांना वाट बघणारा खासदार, कारण त्यांनी माझ्यावर नौखा म्हणून असं काहीतरी टीका केली म्हणून मला भाषणात कळलं, तरी त्यांची अजून ओळख मी लोकांना सांगितली नाही आहे. त्यांची ओळख जेव्हा मी लोकांना सांगेल तेव्हा खरी ओळख लोकांना कळेल, कारण लोक त्यांना ओळखून आहेत. माझी ओळख हे माझ्या पाठीमागे असणारे पदाधिकारी आणि कार्यकर्ते. रमेश दादा माझ्यासाठी या ठिकाणी येतात, कार्यकर्त्यांचा मेळावा लावतात, की ज्यांनी 2 वेळा त्यांच्यासाठी मेळावा लावला होता ते आज रमेश दादा माझ्यासाठी या ठिकाणी मेळावा लावतात. ही माझी ओळख आहे. अकार्यक्षम ठरलेत का? तुम्हीच सांगू शकता की अकार्यक्षम आहेत की कार्यक्षम आहेत ते. आज त्यांच्या मागे 50 कार्यकर्ते सुद्धा येत नाही आहेत, जमा होत नाही आहेत. भास्कर जाधवांच्या सभेला 40 माणसं असतात, जे जेव्हा रॅलीमध्ये येतात तेव्हा 10 कार्यकर्ते त्यांच्या पाठीमागे येत नाहीत. तेव्हा जर ते कार्यक्षम असते तर त्यांच्या मागे माणसं असती, त्यांच्या मागे पदाधिकारी असते. आज त्यांच्याबरोबर कोणीही नाही, याच्यावरनं त्यांची कार्यक्षमता लोकांसमोर आलेली आहे. गरजेपोटी बांधलेली घरं आणि फ्री होल्ड याबाबत काय? गरजेपोटी बांधलेली घरं आणि फ्री होल्ड, सिडको फ्री होल्ड या संदर्भात काय? नक्कीच नवी मुंबईकरांवरती, स्थानिक भूमिपुत्रांवरती अन्याय होणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांनी हा विषय हाती घेतलेला आहे आणि नक्कीच नवी मुंबईकर, कारण आपण शासन कोणासाठी चालवतो? लोकांसाठी चालवतो, लोकांच्या फायद्यासाठी चालवतो. लोकांना त्रास देण्यासाठी शासन नाही आहे. त्यामुळे लोकांचं नुकसान होणार नाही, लोकांना त्रास होणार नाही, अशा पद्धतीने निर्णय होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.